अहिल्यानगर शहराच्या पूर्वेला एका विस्तीर्ण शाह डोंगरावर एकाकी उभी असलेली ती अष्टकोनी वास्तू दुरून पाहिलं की एखाद्या पहारेकऱ्यासारखी वाटते. स्थानिक लोक याला चांद बेबीचा महाल म्हणतात. पण इतिहासाच्या पानात डोकावलं की एक वेगळंच सत्य समोर येतं. आज आपण या वास्तूचा जो इतिहास आहे तो उलगडणार आहोत, कारण तो अजूनही नगरी लोकांपासून लपलेला आहे. आणि मी स्वतः नगरी आहे बरं का, त्यामुळे चांदबिबी महालचा खरा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे. नमस्कार, मी प्रमिल क्षेत्रे. ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल. वळूयात पुढे. या डोंगराची उंची समुद्र सपाटीपासून साधारण 900 फूट. इथून संपूर्ण नगर शहर नजरेत भरतं. पण ही वास्तू प्रत्यक्षात महाल नाहीये, हा एक मकबरा आहे, म्हणजे कबर. 15व्या शतकात निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तजा निजामशाह याच्या काळात त्याचा वजीर सलाबत खान याने ही वास्तू स्वतःसाठी बांधली होती. त्याचं मूळ नाव शाहकुली. सलाबत खान ही निजामशहाने त्याला दिलेली पदवी होती. गेल्या 400 वर्षांपासून याला चांद बिबीचा महाल का म्हटलं जातं हेच त्या वास्तूतलं पहिलं मोठं रहस्य आहे. ही इमारत केवळ कबर म्हणून बांधली नव्हती. सलाबत खानने हे एक थंडगार हवेचं ठिकाण म्हणून विकसित केलं होतं. डोंगर माथ्यावरील वाऱ्याचा वेग आणि दिशा लक्षात घेऊन त्याची अष्टकोनी रचना केली गेली, जेणेकरून कोणत्याही ऋतूत आतलं तापमान थंड राहील. त्याने स्वतःच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि विश्रांतीसाठी ही जागा निवडली होती. काही लोक म्हणतात दौलताबाद जो संभाजीनगरमध्ये किल्ला आहे, तो दौलताबाद हा सलाबत खानाचा आवडता किल्ला होता. त्या किल्ल्याचे सतत दर्शन व्हावे त्या हेतूने या महालाची उंची वाढवण्याचा त्याचा इरादा होता. पण त्याआधीच त्याचं तळेगाव दाभाडे येथे निधन झालं. या वास्तूची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. दगड आणि चुन्यामध्ये बांधलेली ही 3 मजली इमारत अष्टकोनी आकाराची. विशेष म्हणजे तुम्ही इमारतीच्या कोणत्याही बाजूने पाहिलं तरी ती सारखी दिसते. त्याच्या आत मध्यभागी सलाबत खानची कबर आहे. पण गूढ इथेच संपत नाहीये बरं का. लोकांच्या मते या मकबऱ्याच्या खाली अनेक गुप्त तळघर आहेत आणि भुयारी मार्ग आहेत. जुन्या कथा सांगतात की हे भुयारी मार्ग थेट अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यापर्यंत जातात. शत्रूने हल्ला केला तर निसटून जाण्यासाठी किंवा गुप्त खलबतांसाठी हे मार्ग वापरले जात होते. आजही अंधाऱ्या कोराड्यांकडे पाहिलं की अंगावर काटा येतो. मकबऱ्याच्या मध्यभागी 3 कबरी आहेत. त्यापैकी मुख्य कबर सलाबत खानची, दुसरी त्याच्या पत्नीची आणि तिसरी त्याच्या मुलाची. इथे चांद बेबीची कबर नाही. चांद बेबीच्या मृत्यूचं ठिकाण आणि तिची समाधी याबाबत इतिहासकारांमध्ये अजूनही मतभेद आहेत. पण ती या महालात नक्कीच नाही. हे स्थान सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचं आहे. डोंगराच्या माथ्यावरून अहमदनगर शहर आणि आजूबाजूच्या मैलोमैल प्रदेशावर लक्ष ठेवता येतो. शत्रूची फौज कुठल्या दिशेने येते हे पाहण्यासाठी या वास्तूचा उपयोग एका वॉच टॉवर सारखा केला जातो. आता वळूया याच्या चांद बेबी या नावाकडे. चांद बेबी ही विजापूरची राजकन्या आणि नगरची सून. जेव्हा मुघल सम्राट अकबराच्या फौजेने नगरच्या किल्ल्याला वेढा घातला तेव्हा चांद बेबीने दाखवलेले शौर्य अकल्पनीय होतं. जर बघितलं तर मुघल सैन्याला रोखण्यासाठी ती या उंच डोंगराचा वापर टेहाळणीसाठी करायची. तिथून तिला मैलोमैल पसरलेलं मुघल सैन्य स्पष्ट दिसायचं. तिची ती तेजस्वी मूर्ती आणि तिचं त्या वास्तूशी असलेलं भावनिक नातं यामुळेच सलाबत खानचा इतिहास मागे पडला आणि या जागेला नाव मिळालं चांद बेबीचा महाल. 1595 मध्ये साधारण 1595 मध्ये अकबर बादशाहची फौज नगरच्या किल्ल्याला वेढा घालून बसली होती. मुघलांना किल्ल्याच्या भिंती उडवण्यासाठी सुरुंग लावली होती. अशा वेळी चांद बेबी स्वतः हातात तलवार घेऊन मैदानात उतरली. मुघलांनी जेव्हा सुरुंगाने किल्ल्याची भिंत पाडली तेव्हा चांद बेबीनं रातोरात ती भिंत स्वतः उभी केली. तिच्या त्या अतुलनीय धैर्यामुळे मुघलाई देखील थक्क झाली होती. पण दुर्दैवानं फितुरीमुळे तिचा अंत झाला.
या वास्तूच्या रचनेत एक वैज्ञानिक रहस्य आहे. इतक्या उंचीवर असूनही इमारतीच्या आत गेल्यावर तुम्हाला गारवा जाणवतो. उन्हाळ्याच्या दिवसातही इथल्या गॅलरीमधून वाहणारा वारा एक वेगळी संगीत निर्माण करतो. रात्रीच्या वेळी जेव्हा चंद्र या वास्तूच्या डोक्यावर होतो तेव्हा दगडी भिंती चकाकू लागतात. स्थानिक लोक सांगतात की काही विशिष्ट रात्रींना इथे जुन्या काळातील घोड्यांच्या टापांचा आणि तलवारींच्या खणखणाटाचा भास होतो. हे खरं आहे की भास हे कोणीच सांगू शकत नाही, पण इथली शांतता खूप काही बोलून जाते. पण हा इतिहास जितका गौरवशाली आहे ना तितकाच तो वेदनादायी सुद्धा आहे. ज्या चांद बेबीनं आपल्या प्राण्याची बाजी लावून नगरचा किल्ला लढवला तिचा अंत फितुरणे झाला असं म्हणतात. तिच्या मृत्यूनंतर तिची स्मृती जिवंत ठेवण्यासाठी जनतेनं या उंच वास्तूला तिचं नाव देऊन तिला अमर केलं. आज आपण जेव्हा या पायऱ्या चढून वर जातो तेव्हा आपल्याला केवळ वास्तू दिसत नाही तर दिसतो तो निजामशाहीचा अस्त्र, सलाबत खानची निष्ठा आणि चांद बीबीचं धाडस. त्या डोंगराच्या वाऱ्यात आजही त्या पराक्रमाचा गंध दरवळतोय. ही वास्तू म्हणजे केवळ दगड विटांचं बांधकाम नाही तर ते अहिल्यानगरच्या स्वाभिमानाचं एक अभेद्य प्रतीक आहे. जे आजही आकाशाकडे पाहत आपल्या खऱ्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे. अनेकांना वाटतं की हा एक महल पूर्ण आहे, पण हे सत्य नाही. मूळ आराखड्यानुसार ही इमारत 7 मजली असणार होती, परंतु सलाबत खानचा मृत्यू किंवा त्या काळातील राजकीय धामधुमीमुळे केवळ 3 मजल्यांचंच जे काम होतं ते पूर्ण होऊ शकलं. जरी 7 मजली झाली असती तर ती त्या काळातील भारतातील सर्वात उंच इमारतीपैकी एक ठरली असती. ही गोष्ट आणि हा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.